नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज जय शेतकरी ब्लॉगमध्ये आपण ही पाईपलाईन करणार आहे। ही तुम्हाला दिसतच असेल ना, तर ही पाईपाला ना इथून असं आडवं पाईपलाईन करायची आहे बघा। ही नांगरलेलं रान आहे ना, ह्याच्यामध्ये ठिबक सिंचन करायचं आहे मस्त आपल्याला। तर आजचा व्हिडिओ तोच असणार आहे की ठिबक सिंचन कसं करायचं आणि पाईपलाईन करण्यासाठी किती कष्ट लागतं, शेतकऱ्याची व्यथा मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर चला व्हिडिओला आता आपण सुरुवात करू। बघा, ही नांगराने एक रेष ओढून घेतलेली बघा, आणि त्याच्यामध्ये आपण पाईपलाईन करणार आहे। आता एक्स्ट्राचं कसं थोडीच पाईपलाईन करायची होती, तर म्हणलं कशाला JCB नी बोलवायचं, तर बघा असं ओढून घ्यायचं। मग ओढून घेतलं ना तरी पाईपलाईन होते। आता ही आपल्याला ड्रिप करायची आहे बघा। काय झालं, ड्रिप करायला घेतली, पण तेवढ्यात पावसाचं लय वातावरण झालं आणि अचानक पाऊस आल्यामुळे मी थोडाच व्हिडिओ शूट केलेला आहे। उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ड्रिप कशी करायची ती दाखवणार आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे बघा। तर इकडं आमचा मालक हे करतात ते बँड ही बसवतात ते, तोपर्यंत मी काय केलं, पायपा टाकायला सुरुवात केली आहे बघा। आता पायपा टाकून झालेल्या आहेत माझ्या 2 पायपा टाकल्यात, पण पुढं ना आणखीन माती पडलेली होती। म्हणलं थोडंसं जरा दातो आणि किंवा खोऱ्याने आपलं ओढून घ्यायचं, म्हणजे काय होतं त्यातली माती काढली का नाही पाईप चांगला आपल्याला बसवता येईल। नाहीतर मग पाईपवर राहतो आणि मग पाईप फुटला पण जातो। म्हणून काय केलं, तर थोडंसं ओढून घेते दातो आणि आता कारण पावसाचं लयच वातावरण झालं आहे, तुम्हाला दिसतच असेल पावसाचं वातावरण व्हायला लागलेलं आहे। पटपट पावसाच्या आधी मग मालक तिकडं हे बसवतात ते बँड बसवतात ते, त्याला कॉक बसवतात ते, त्यांचं तिकडं काम चाललेलं आहे। तोपर्यंत म्हणलं आपण ही माती काढून घ्यावी, म्हणजे पटकन आपल्याला ती पाईप त्याच्यामध्ये लगेच टाकता येतील आणि पाऊस यायच्या आधी हे ओढून घेता येईल। म्हणजे काय होईल, पावसाच्या आधी जर ओढून घेतलं तर हे म्हणजे बुजणार नाही, नाहीतर काय होईल ही वाळली माती आहे ना ती लगेच मग बुजून जाईल आणि चांगली आपली पाईपलाईन होणार नाही। मग त्यामुळं गडबड चाललेली आहे, कुणी काय करते बघा। अशी अख्खी फॅमिलीने कामं करावं लागतात ती, तर कामं होतात बघा शेतातली। शेतात ना कसं असतं, दुसऱ्या म्हणजे मजुरांकडून शेती जर करून घेतली ना तर शेती खरंच परवडत नाही बरं का। पण असं घरच्या घरी जर सगळ्या जणांनी जर आपदून शेती केली ना तर मला वाटतं की शेती परवडती बरं का। कारण शेतीला दुसरा काय पर्यायच नसतो। मजुरांकडनं करून घेण्यापेक्षा आपण स्वतः केली ना तर आपल्याला खरंच फायदा आहे बघा। तर ही सुलेचून लावून घ्यायचं आहे बघा, कारण ती बँड तयार केलेलं आहे। आपण तिथं कॉक सिस्टीम करणार आहे की जेणेकरून आपल्याला पाणी बंद चालू आपण करू शकतो। इथे कॉक सिस्टीम केलेली आहे, तुम्हाला दिसतच असले बुच, ह्याला कॉक सिस्टीम करायची आहे। तर एल्बो जोडून घेतात या, तर बघा असं आणखीन थोडंसं व्यवस्थित असं लावून घेतात ते आणि एल्बो जोडून मस्तपैकी त्याला ना ऑन ऑफचं कॉक बसवून घ्यायचा। म्हणजे काय होतं, कमी जास्त आपल्याला पाणी जर करायचं म्हणलं तर करता येते। आता बघा मी पण थोडंसं ओढलं होतं, पण आणखीन वडायचं काम चालूच होतं। ही दगडं ही परत ढेकळं हे असं पडते ह्याच्यात आतमध्ये, तर मग ते पण थोडं वाढायचं काम चाललेलं आहे। तर ते पटापटा वाढायचं काम चाललेलं आहे। आमच्याकडे कसं होतं ना, लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण कामं करू लागतात, त्याच्यामुळे आम्हाला शेती परवडती। पण आम्ही स्वतः घरच्या घरी शेती करतो, एकही मजूर लावत नाही। घरच्या घरी शेती केल्यामुळे आम्हाला शेती परवडती। आणि शेतीचं असंच असतं, शेती ना मजुरांपेक्षा आपण स्वतः जर केली ना मालकाने तर शेती परवडते, नाही तर शेती परवडत नाही। तर बघा सगळ्यांनी असं चाललेलं आहे, माझं पाईप आणायचं काम चाललेलं आहे। तर इकडं कोणी ओढतं आहे तर कोण तिकडं सॉकेट बसवतं, हेच चाललेलं आहे बघा। सॉकेट बसवायचं काम चाललेलं आहे इकडं, कारण वरती पण पाणी काढलेलं आहे। कारण बघा असं व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आणि ही सुलोचन आहे, ते सुलोचन सोडलं का नाही म्हणजे ती पाईप निष्ठत नाही, पॅक होते एकदम। म्हणून ते सुलोचन आपण सोडून घेतोया। बसवलं आहे पाईपाला पण लावलेलं आहे, पण तरी पण आणखीन थोडं वरनं सोडलं का नाही तर आणखीन पॅक होते। तर बघा आता हे पॅक झाले मस्तपैकी। आता आपण ते दुसरं तुम्हाला सांगते कॉक सिस्टीम आहे का नाही ती बसवून घेऊ। आता ही कॉक सिस्टीमसुद्धा आपण ह्याला सुलोचन ही लावून घेतलेलं आहे आणि ती बसवून घ्यायची। आता त्याला आपण पाईप जोडणार आहे, तर तुम्हाला दाखवते मी पाईप कसं जोडायचा। पाईपाचं तोंड केलेलं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवल। अचानकच खूप पाऊस आल्यामुळे मला व्हिडिओ थांबवावा लागला आहे। आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित बघूया। धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।